And now, ladies and gentlemen, it's my privilege to introduce a visionary entrepreneur who has played a transformational role in Nashik's commercial and retail evolution. Mr. Srirang Sarda, who is a commerce graduate from DYT College and holds an MBA from the Simon Business School, University of Rochester, USA. Srirang Sarda ji has diversified his own businesses and led an example for all of us. So please help me welcome our keynote speaker for today, Mr. Srirang Sarda, with a huge round of applause, ladies and gentlemen. The man who has truly built Nashik's modern retail and lifestyle identity. तिन्ही भाषा ऐकल्या, कुठल्या भाषेत बोलू? मराठी, हिंदी, इंग्लिश. मराठी. सगळ्यांना मराठी समजेल? कोई है यहाँ जो मराठी नहीं समझता है? नहीं? ओके. ठीक है. सोपं आहे. तिन्ही ऐकल्या म्हणून म्हणजे मला वाटलं याच्या आधीचे ऐकू आपण त्या हिशोबाने बोलू. श्री राहत तलरेजाजी, दामनेजी, कोतकरजी, विक्रांतजी आव्हाड, सगळे पदाधिकारी, ब्रांच मेंबर्स, उपस्थित सगळे पाहुणे, आनंद आहे आज या महाकुंभमध्ये समावेश होतोय माझा. पण पहिले ही संस्था आहे अशी आणि अशी काम करते, या प्रकारचं काम करते हे माहिती नव्हतं. तर ऐकून खूप आनंद झाला की अशा प्रकारे पण एक संस्था आहे जी नाशिकच्या बाजाराचं भलं करण्याकरता करते. दुसऱ्या पण असोसिएशन आहे पण ते त्यांचं भलं करण्याकरता काम करत आहे. पण इंटरेस्टिंग काय आहे की जर आपण एक पहिली गोष्ट आहे की असोसिएशन मध्ये सगळे मोर और लेस इंटरमिजियरीज आहेत. सगळे ब्रोकर्स आहे, दलाल आहे, ॲडवायझर्स आहे, पण ॲसेटशी अटॅच नाही आहे. सो लँड नाही आहे, बिल्डिंग नाही आहे, व्यवहाराशी अटॅच आहे. करेक्ट. आणि व्यवहार टिपिकली बाजारात होतो. सो मार्केट्स, इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्समध्ये यांना मार्केट्स म्हणतात, राईट. आणि मार्केट टेक्निकल टर्म आहे. आपण बाजार बोली भाषेत बोलतो पण मार्केट इन अ वे इज अ व्हेरी व्हेरी टेक्निकल टर्म. माझ्या फोनमध्ये येतो आवाज की नाही? इट मे बी युजफुल की मार्केटमध्ये इंटरमिडिएशन करतोय आपण मध्यस्थी करतोय. तर इंटरमिडिएशन करताना, मध्यस्थी करताना काय करावं और कसं करावं इज वन स्टोरी. पण याच्या आधी बाजार हा प्राणी काय असतो हे समजलं ना तर आय थिंक लाईफ थोडी सोपी आहे. सो माझा प्रयत्न आहे की आपण मी थोडंसं बोलेल, उघडेल, पण मे बी आपण Q&A मध्ये जाऊ तर बेटर आहे, इझियर आहे माझ्याकरता. मी काही प्रिपेअर करून नाही आणले. देर इज नो प्रेझेंटेशन, फक्त काही विचार आहे. अँड मोर इम्पॉर्टंटली देर इज सम एक्साइटमेंट की नाशिकच्या बाजाराकरता काही काम होत आहे. असा फोरम आहे, असं असोसिएशन आहे आणि नाशिकचं बाजार बनावं याच्याकरता कोणीतरी काम करत आहे, ही खूप एक्साइटमेंट आहे. आणि त्या रिअली त्या एक्साइटमेंटमुळेच मी इथे पोचलोय आज. आणि आय वुड थिंक की त्याच्यावर जर फोकस थोडासा आणला, आज याच्या आधी महंतही बोलले की सगळ्यांचं भलं व्हावं याच्याकरता करा, स्वामीजी पण बोलले, तलरेजाजी पण बोलले की पैशाकरता काम करू नका. बोलणं सोपं आहे बट इट्स प्रॉब्ली इझियर की आपण असं काम करू की ज्याच्यामुळे बाजाराची भलं, म्हणजे माझ्या दुकानाची व्हॅल्यू वाढावी. याच्याकरता सगळ्यात सोपा मार्ग आहे की बाजाराची व्हॅल्यू वाढावी. फक्त माझ्या दुकानाची एकट्याची व्हॅल्यू वाढली तर इतका फायदा होणार नाही जितका बाजाराची व्हॅल्यू वाढून होईल. सो आपलं बाजारात जर आपण व्हॅल्युएबल केलं, त्याचीच आपण त्याचाच धंदा वाढवला, त्याचाच टर्नओव्हर वाढवला तर खूप जास्त आय थिंक उपयोगी होतं. मार्केट्स जनरली एक्सचेंज, ज्याला इंग्लिशमध्ये एक्सचेंज म्हणतात, देवाणघेवाण, राईट. सो देवाणघेवाण करायला पहिले काय लागतं की दोन पार्ट्या लागतात. मिनिमम दोन पार्ट्या लागतात, राईट.
दोघांकडे काहीतरी एक दुसऱ्यांना देण्यासारखं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, ते लागतं. सो कॅपिटल इज अट्रॅक्टिव्ह, मनी इज अट्रॅक्टिव्ह, बट लँड आहे और समथिंग एल्स आहे, डझंट मॅटर. एक्सचेंज करायला काहीतरी माझ्याकडे अट्रॅक्टिव्ह पाहिजे, द्यायला किंवा घ्यायला दुसऱ्यांना अट्रॅक्टिव्ह वाटेल असं काहीतरी पाहिजे, तरच एक्सचेंज होतो. नाव टिपिकली एक्सचेंज हा जो व्यवहार आहे त्याचं स्वरूप एक्सचेंज आहे. तर या व्यवहारामध्ये बिगेस्ट प्रॉब्लेम इन मार्केट्स इन जनरल इज याला ट्रस्ट लागतो किंवा याला ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप लागते. ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजे काय, मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शनला कॉस्ट आहे. इनफॅक्ट या रूम मधले सगळे बहुतांश लोक बसलेले ट्रान्झॅक्शन कॉस्टचा पार्ट आहे, करेक्ट. की आपल्याला जो ब्रोकरेज मिळतं, जी फी मिळते, दॅट इज ऑल्सो ट्रान्झॅक्शन कॉस्ट. बायर अँड सेलरच्या दृष्टीने विचार केला तर ही जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे याच्यात टिपिकली 3 प्रकार असतात. एक सर्च कॉस्ट, शोधायची कॉस्ट, की मला एक ग्लास विकत घ्यायचा आहे तर किती प्रकारचे ग्लास विकतात, कुठे मिळतात, ग्लासची काय काय वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स आहे, डिमेन्शन्स आहे, ॲस्पेक्ट्स आहे, तुटणारं पाहिजे, न तुटणारं पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे, मोठा पाहिजे, छोटा पाहिजे, गरम करता पेय करता पाहिजे, अँड सो ऑन. मग कुठे मिळतो, कोण बनवतो, अँड हे शोधण्यात कॉस्ट जाते, त्याचं कॉस्ट. दुसरी कॉस्ट आहे की बार्गेनिंगची कॉस्ट लागते. मला सापडली, फिरोजाबादला एक पार्टी सापडली जी ग्लास बनवते, त्यांच्याकडे ऑर्डर केली, पण मग ती पार्टीची बार्गेन करण्यात वेळ जातो, की डिलिव्हरी केव्हा, पेमेंट टर्म्स कसे, स्पेक्स कसे असतील, कसे पॉसिबल आहे, कसे नाही पॉसिबल आहे, मिनिमम क्वांटिटी किती, अँड सो ऑन सो फोर्थ. अँड थर्ड ऑफकोर्स इज एन्फोर्समेंट कॉस्ट, की जे ठरलंय ते झालं पाहिजे, त्याच्याकरता कॉस्ट लागते, त्याच्याकरता वेळ द्यावा लागतो, की साहेब इतके दिवसात डिलिव्हरी येणार होती, आली की नाही आली, निघाली की निघाली गाडी, अँड सो ऑन. या ट्रान्झॅक्शन कॉस्टने बाजाराची कॉस्ट वाढते आणि देणारा घेणारा दोघांनाही कॉस्ट लागते. सो ओव्हरऑल एव्हरीबडी इज वर्स ऑफ जरी ट्रान्झॅक्शन कॉस्ट वाढली तर. ही जी व्यवहाराची कॉस्ट आहे ही ट्रस्टने कमी होते. जर माझा भरोसा असेल त्या फिरोजाबादच्या पार्टीशी तर मी त्याला फोन करून सांगू शकतो की इतने इतने क्लास चाहिए थे, इस काम के लिए चाहिए थे, आणि जर भरोसा असेल तर तो पाठवून देतो आणि मला काळजी नसते की अरे याला सांगितलं तर काम होईल. सो ही सगळी कॉस्ट एकदम कमी होऊन जाते, ही जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे. सो ट्रस्ट रिड्युसेस ट्रान्झॅक्शन कॉस्ट. दिस आणि यांनी हे ज्या इकॉनॉमिस्टने सिद्ध केलं त्याला नोबेल प्राइज मिळाला. हे आपल्याला अनुभवाने कळतं, माहिती आहे. एखाद्या डॉक्टरवर भरोसा असेल तर आपण सेकंड ओपिनियन घेत नाही. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरवर भरोसा असेल तर आपण त्याचं BOQ रेट एस्टिमेट वगैरे बघत बसत नाही. सो सिमिलरली हे अनुभवाने आपल्याला माहिती आहे, पण याला थेरटिकली थोडंसं समजलं तर फायदा होईल. सो ट्रस्ट रिड्युसेस ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आणि जर एका दृष्टीने तुम्ही बघितलं की सगळे बाजार आहे ना, सो फॉर एक्झाम्पल मुंबईचं ओरिजिन बाजाराचं शहर आहे. जर एखाद्या नवीन व्यक्तीला मुंबई दाखवायचं असेल तर एक मार्ग आहे की त्याला बॉलिवूड दाखवा, दुसरा मार्ग आहे की त्याला सगळे हॉटेल्स आणि डिस्कोथेक्स रेस्टॉरंट्स दाखवा, पण तिसरा मार्ग आहे की त्याला अब्दुल रहमान स्ट्रीट दाखवा, क्रॉफर्ड मार्केट दाखवा, जवरी बाजार दाखवा. बिकॉज रिअली बॉम्बेचं मूलभूत पाया तो आहे. बॉम्बे बाजारांचं शहर आहे. तिथं कॉटन एक्सचेंज होता, कॉटन मार्केट होता, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, बॅलर्ड इस्टेट आहे, पोर्ट्स आहे, कस्टम्स आहे, गोडाऊन्स आहे, अँड सो ऑन. पण बाजाराला लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बॉम्बेमध्ये खूप चांगलं, पण मोस्ट इम्पॉर्टंटली बाजाराच्या रीतरिवाज त्यांच्या खूप पक्क्या आणि जुन्या आहे इन दॅट सेन्स. सो आजही जर आपण त्याचं मॉडर्न इक्विव्हॅलंट बघितलं, मॉडर्न त्याचं स्वरूप बघितलं तर BSE आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. त्यांचे लिस्टिंगचे नॉर्म्स आहेत. जर एखाद्या कंपनीला लिस्ट करावं लागतं तर त्यांना ABCD असे खूप सारे नॉर्म्स फॉलो करावे लागतात. सेबीच्या नॉर्म्स आहे फॉर एक्झाम्पल. सो सेबी याला बाजाराला गव्हर्न करते, सेबीच्या नॉर्म्स आहे ना. हे सगळे काय नॉर्म्स कशा आहेत टिपिकली की तुम्ही इनसायडर ट्रेडिंग करणार नाही, तुमची P&L बॅलन्स शीट वेळेवर पब्लिश कराल, तुमचं ऑडिट झालं पाहिजे, तुमचं मिनिमम इतके इंडिपेंडंट डिरेक्टर्स पाहिजे, इंडिपेंडंट डिरेक्टर्सचं स्वरूप असं असलं पाहिजे. हे का बरं आहे? सो दॅट त्या इन्व्हेस्टरला भरोसा बसेल त्या आकड्यांवर आणि त्या कंपनीच्या म्हणण्यावर.
फायनली हे सगळे नॉर्म्स जर विचार केला तुम्ही, बाजारचे सगळे नॉर्म्स, व्हॉट एव्हर यू टेक इट, इव्हन रेराचे सगळे नॉर्म्स तुम्ही बघा, हे सगळे का बरं आलेले आहे? सो दॅट त्या बायरला भरोसा बसेल. फंडामेंटली बाजारामध्ये एका व्यक्तीला जास्त माहिती असते, एका व्यक्तीला कमी माहिती असते. खूप साऱ्या बाजारात काही काही बाजार सिंपल असतात की मला जर एक बिस्लेरीची बाटली घ्यायची आहे, तर त्या किराणावाल्याला तेवढंच माहिती आहे ज्या बिस्लेरीबद्दल जेवढं मला माहिती आहे. त्याच्यात काही खूप एसिमेट्री नाही आहे, तफावत नाही आहे. दोघांमध्ये माहिती असण्याची तफावत नाही आहे. पण खूप सारे बाजार आहे ज्याच्यात खूप तफावत असते. सो शेअर्स आर लाईक दॅट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज लाईक दॅट, की जिथे एक ॲव्हरेज इन्व्हेस्टरला कमी माहिती असते, एखाद्या म्युच्युअल फंड मॅनेजरला जास्त माहिती असते, कारण की तो ट्रेंड आहे त्याच्यात, तो त्या बाजारात आहे, तो रोज फिरतोय सो ऑन सो फॉर्थ. सो सिमिलरली एका ॲव्हरेज बायरला सातबाऱ्याबद्दल किंवा टायटलबद्दल कमी माहिती असेल. विकणाऱ्याला, जो डेव्हलपर आहे, जो लँड डेव्हलपर आहे, जो ओनर आहे, और जे ब्रोकर्स आहे, और वकील आहे, त्यांना जास्त माहिती असते. सो हे जेव्हा माहितीची तफावत असते तेव्हा रेग्युलेशन काम करतं याच्यात, की ही माहिती सगळ्यांना सारखी करावी. सो दॅट इनसायडर नॉलेजवर ट्रेडिंग नाही होणार, फ्रॉड्स नाही होणार, गडबड नाही होणार, लोकांना या मार्केटवर भरोसा असेल. त्या क्षणाला आपल्याला थोडे कमी पैसे मिळतील, पण ओव्हरऑल बाजार वाढेल. बिकॉज बाजारात जास्त पैसे येतील, जास्त इन्व्हेस्टर्स येतील, जास्त लोकांना वाटेल की अरे लँड घेणं सेफ आहे, फ्लॅट घेणं सेफ आहे, सोनं घेणं सेफ आहे, अँड सो ऑन. सो आपला जो धरम काटा असतो सराफ बाजारात, तो यामुळेच असतो की तो कुठल्याही एका सराफाचा नाही आहे. सो दॅट सगळ्यांना त्या बाजारावर भरोसा बसेल. धरम काटे त्यामुळेच आहे. एक वेगळं माध्यम आहे त्याचं. त्याच्यात रेग्युलेशन किंवा कायद्याने हे होतं. सो रेरासारखा कायदा येतो, किंवा BSEचे लिस्टिंग नॉर्म्स येतात, किंवा सेबीचे कायदे येतात. पण दुसरं त्याच्या आधी जर हिस्टॉरिकली आपण ऐतिहासिकली बघितलं तर हे कायद्याशिवाय पण व्हायचं. हे जे काम आहे भरोसा वाढवायचं, हे कायद्याशिवाय पण व्हायचं. की मर्चंटची असोसिएशन होती, ते ठरवायचे की कोणाबरोबर बाजारात व्यापार करायचा की नाही करायचा. त्याच्यात मेंबरशिप घ्यायला तुम्हाला मेंबरशिपचे नॉर्म्स होते, तो धंदा येतो, कळतो, उडवणार नाहीये, हे सगळं होतं तरच त्याची मेंबरशिप मिळायची त्या बाजाराची. आज बाजार समितीत दुकान घ्यायचं असेल तर आय थिंक आय एम शुअर काही ना काही नॉर्म्स असतील त्यांचे. त्या बाजारात काम करण्याच्या एक रीतरिवाज नक्की असतात. त्या रीतरिवाज जेवढ्या भरोसा वाढवतील तेवढा आय थिंक तो बाजार समृद्ध होतो, वाढतो, त्याच्यात जास्त लोक येतात आणि सो ऑन. ना आपण जर थोडंसं अजून झूम आउट करून विचार केला की जर एखादा इन्व्हेस्टर आहे, नाशकातला इन्व्हेस्टर आहे किंवा धुळे जळगाव भागातला इन्व्हेस्टर आहे, तो नाशकात नॅचरली येतो, त्याच्यात काही नवीन नाही आहे. ते स्वाभाविकरित्या आपल्याकडे नाशकात इन्व्हेस्ट करतात. पण आपल्याला जर ट्रुली नाशिकला अजून मोठं करायचं असेल आणि ट्रुली नाशिकला अजून समृद्ध करायचं असेल तर आपल्याला अशा लोकांना आणावं लागेल नाशकात जे नॅचरली नाशिकला येत नाही किंवा बघत नाही. सो कोणी तामिळनाडूचा इन्व्हेस्टर इथे येऊ शकतो का, कोणी पंजाबमधला इन्व्हेस्टर इथे येऊ शकतो का, आणि तो काय येईल. त्याच्याकडे जर एखादा पंजाबमधला इन्व्हेस्टर आहे व तामिळनाडूमधला इन्व्हेस्टर आहे, त्याला खूप ऑप्शन्स आहेत. तो अहमदाबादी बघू शकतो, तो सुरती बघू शकतो, तो चेन्नई पण बघू शकतो, तो बँगलोरही बघू शकतो, इंदोरही बघू शकतो. वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या साईजचे खूप शहर आहेत. सगळ्या शहरांचे काही ना काही प्लस मायनस पॉईंट्स आहेत. पण जनरली स्पीकिंग मोठ्या शहरांमध्ये जास्त प्लस पॉईंट्स आहे, म्हणून ते मोठे. सो बँगलोरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जास्त आहे, फ्लाईट्स जास्त आहे, एम्प्लॉयमेंट करता लोक जास्त आहे, बिल्डिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर जास्त, शाळा बेटर आहे, रेस्टॉरंट जास्त आहे, सो जेवढं काही लागतं, बँकिंग जास्त आहे, जो बाजाराचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं जास्त आहे. आणि प्रत्येक शहराने आपलं काही ना काही एक निश क्रिएट केलेलं आहे. सो बँगलोरमध्ये IT आहे, चेन्नईमध्ये ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स आहे, पुण्यामध्ये आधी ऑटोमोबाईल होतं, मग एज्युकेशन आलं, और आधी एज्युकेशन होतं, मग ऑटोमोबाईल आलं, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आलं, आणि आता IT आलेलं आहे. बॉम्बेमध्ये सुरुवातीपासून बाजार होते ऑफ ऑल टाईप्स. सो कॉटन होतं, फायनान्शियल मार्केट्स तिकडे होते, सगळे फायनान्शियल मार्केट्स होते, डायमंड मार्केट तिकडे आजही आहे. अँड दिल्लीला राजधानी आहे तर तिथं पॉलिसी मेकिंग,
प्रत्येकाने आपले आपले निश बनवलेले, प्रत्येक शहराने, ॲब्सोल्युटली एव्हरीबडी. और मग रिजनल एक शहर मोठं होतं म्हणून मोठे झालेले. सो इंदोर सारखं शहर घ्या, तिथं काही निश नाही आहे, पण तिथं म्हणजे काही स्पेशलाइज नाही आहे. फॉर एक्झाम्पल बनारस सारखं शहर घ्या, तिथं साडी सिल्कचं काम स्पेशलाइज्ड आहे. तिथं पंडित हे धार्मिक विधी सगळ्या स्पेशलाइज्ड आहे, तिथंच जावं लागतं. देर इज नथिंग एल्स टू डू. बट सिमिलरली इंदोर सारखं शहर घेतलं तिथं काही स्पेशलाइज काही नाही. जस्ट दॅट ते खूप मोठा कॅचमेंट एरिया आहे. मध्य प्रदेशचा मालवाचा खूप मोठा कॅचमेंट एरिया आहे आणि ते सगळ्या कॅचमेंट एरियाचं फनल होऊन कॉन्सन्ट्रेट होऊन एक इंदोर क्रिएट झालं. आय थिंक नाशिकला खूप कॉम्पिटिशन आहे इन दॅट सेन्स. आपल्याला कॅचमेंट एरिया छोटा आहे, नॉर्थ महाराष्ट्रातच आहे, खूप मोठा नाही. अनलाईक इंदोर जो अख्ख्या एका स्टेटचा कॅचमेंट एरिया होऊन एक इंदोर झालेला आहे. नाशिकला तशी लक्झरी नाही आहे. कोइंबतूर सारखं शहर घ्या, जे नाशिक सारखं सिमिलर साईज शहर आहे, तिथं खूप स्पेशलायझेशन आहे त्यांचं इन टर्म्स ऑफ इंजिनिअरिंग, इन टर्म्स ऑफ काय काय विशेष धंदे तिथंच बेस्ट होतात. तिथंच त्याचे कारिगर मिळतात, तिथंच तुम्हाला युनिट लावावं लागतं, तिथंच त्याचा फायदा आहे लावलेला. सो वेदर टेक्स्टाईल आहे, इंजिनिअरिंग आहे, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आहे, मशिनरी आहे, हे सगळं कोइंबतूरला से फॉर एक्झाम्पल खूप होत आहे. सध्या केंद्रीय शासन फॉर एक्झाम्पल डिफेन्स सगळ्या युपीला घेऊन जायचा प्रयत्न करते आणि डिफेन्स इंडस्ट्रीचा क्लस्टर तिकडे बनवायचा प्रयत्न करते. तसं नाशकात शासन आपल्याकरता काय करेल काय नाही करेल आपल्या हातात नाही आहे. सो देअरफॉर शासनावर आपण डिपेंड व्हावं आणि शासनाच्या भरोसे करावं असं माझं म्हणणं नाही. बट आपण बाजारातले लोक आहोत. बाजार म्हणून आपण काय करू शकतो ज्याच्याने नाशिक जास्त अट्रॅक्टिव्ह होईल, ज्याच्यामुळे असं बाहेरच्या इन्व्हेस्टरला वाटलं पाहिजे की अरे 4 शहर है पर नासिक में धंधा करना इजी है, वहां जाते हैं. नासिक में खरीदना बेचना इजी, वहां जाते हैं. इट्स इजियर फॉर मी टू गो. असं काही करता येईल का? इज देअर अ वे की ज्याच्यामुळे आपण नवीन अपरिचित नाशकात येणाऱ्या व्यक्तीला आणि जो महाराष्ट्राशी परिचित नसेल, नाशकाशी परिचित नसेल, त्याला कसं सोपं करू शकतो आपण इथे इन्व्हेस्ट करायला? हाऊ कॅन वी मेक इट द इझिएस्ट सिटी टू ट्रान्झॅक्ट इन? फॉर एक्झाम्पल शासन बदलणार नाही आहे आणि बाय द वे सेम शासनाची प्रणाली पुण्यालाही आहे, कोल्हापूरलाही आहे, औरंगाबादला पण आहे, नाशिकलाही आहे. सो आपल्याकडे काही डिजिटल 7/12 झाला म्हणून आपल्याकडे लोक येतील असं ते सगळीकडे जाऊ शकतात. ते तर शासन आहे, ते सगळीकडे सारखंच करणार आहे. आपल्यालाच काहीतरी आपलं वेगळं करावं लागेल. असं नाही आहे की आपण डिपेंड करू शकू शासनावर, बिकॉज शासन जे काही करेल ते राज्य स्तरावर करेल, देशा स्तरावर करेल. आपलं नशीब आहे की कुंभमेळ्यामुळे आपल्याला दर 12 वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुधरून जातं. बट हे इन्फ्रास्ट्रक्चर जर नीट नाही आलं आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा आणि तोटा काय की एकदा लागल्यावर ना 100 वर्ष कामी येतं, 50 वर्ष कामी येतं. आपला व्हिक्टोरिया ब्रिज बघा केव्हा लावलेला आहे, अजून कामी येतोय. बट जर चुकीचा लावला तर तो 100 वर्ष चुकीचाही काम म्हणजे त्रासही देतो. सो आपलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नेसेसरली नाशिककरांना उपयोगी येते का? आय एम नॉट सो शुअर. आता हा मुंबई आग्र्याचा आपला जो मोठा फ्लायओव्हर झालेला आहे, आय एम नॉट शुअर नाशिककरांचं भलं केलंय का त्यांनी. नाशिक मधल्या जाणाऱ्या वाहतुकीचं भलं केलंय त्याने, जो नाशिक मधनं थ्रू पास होतोय. पण आपण जे लोकल इथे राहतोय त्यांचं भलं झालंय का? आय एम नॉट सो शुअर. आणि हाच एक मार्ग होता का त्या वाहतुकीची कोंडी सोडवायला? आय एम नॉट सो शुअर. सो हे इन्फ्रास्ट्रक्चर जर नीट आलं नाही, योग्य पद्धतीने आलं नाही, तर त्या क्षणाला काहीतरी कोणाला तरी त्याचा फायदा होतो, पण नेसेसरी शहराला त्याचा फायदा होत नाही, बाजाराला त्याचा फायदा होत नाही. सो टू माय माइंड हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं येईल, काय येईल, हेही आपल्या हातात नाही आहे. प्राण म्हणून, ब्रोकर्स म्हणून आपल्या हातात काय आहे याचा विचार करा की आपण एक कसं वागू. सगळ्यांनी हेच सांगितलं याच्या आधी, आय थिंक जितके सकाळचे आता बोलणारे झाले की आपण कसं वागू आपल्या हातात आहे, आपला भाव काय आपल्या हातात आहे, ही एक बाब. पण दुसरं अजून काय करू शकतो आपण? फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन करता आपण काही काम करू शकतो का? कारण की अनदर वे रेग्युलेशनला आहे ना, बाजारात म्हणजे शासनालाही रेग्युलेट करायला, असे सेबीलाही रेग्युलेट करायचं आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला, तर इन्फॉर्मेशन खूप पब्लिश करावी लागते, कॅप्चर करावी लागते. आणि देअरफॉर रोजचे भाव आपल्याला पेपरमध्ये मिळतात, किती ट्रेडिंग झालं पेपरमध्ये मिळतं, किती व्हॉल्यूम होता हे मिळतं. म्हणून मग अपर सर्किट, लोअर सर्किट
किती लागले, काय लागले हे मिळतं, किती रिलीज झाले, किती परत रिलीज झाले हे मिळतं. अँड जे इन्सायडर्सनी म्हणजे मॅनेजमेंटनी प्रमोटर्सनी काय विकलं की नाही विकलं हे पण मिळतं. सो ही जी सगळी माहिती आहे, दिस हेल्प्स सेबी ऑल्सो रेग्युलेट. सेबीला पण याच्या रेग्युलेशन म्हणजे याचं गव्हर्नन्स करायला, बाजाराला नियंत्रित ठेवायला आणि भरोसा तुटायचा नाही बाजारावर, याचा फायदा होतो. आय थिंक सेम वे आपल्याला अजून ते करता येईल का ॲज अ बॉडी, ॲज प्राणी, व्यक्तिविशेष म्हणून विचारतो असं नाही, पण ॲज अ बॉडी काही करता येईल का? आय थिंक याचा जरूर विचार करावा असा आग्रह आहे. माझ्या मते हे नाव ज्या पण कारणाने दिलं असेल, पण कुंभकचा एक अर्थ आहे योगमध्ये. कुंभक आहे ना, श्वास रोखतो आपण त्याला म्हणतात, आत घेऊन रोखतो त्यालाही कुंभक म्हणतात, बाहेर सोडून रोखतो त्यालाही कुंभक म्हणतात. फंडामेंटली कुंभकचा एक काय गुण आहे की ते डिस्कम्फर्ट तयार करतात, ते तुम्हाला गैरसोय होते. श्वास रोखणं काही प्लेझंट नाही आहे. आणि हे अमृतही जे मिळालं होतं ते खूप कष्ट करून मिळालं होतं. ती सगळी स्टोरी अमृत मंथनची, करेक्ट. आणि अमृतचे 4 थेंब आपल्याकडे नाशकात पडले होते, म्हणून इथं कुंभमेळा होतो. कुंभमेळा ही कुंभाची भूमी आहे. व्हॉट डज दॅट मीन? इथं डिस्कम्फर्ट आपण सहन करू शकतो अशी भूमी आहे. ही तपोभूमी आहे. डिस्कम्फर्ट म्हणजे तपायचंच आहे ना, जे चटके लागतात त्यालाच तप म्हणतो ना. सो ही डिस्कम्फर्टची भूमी आहे. इथं आपण आजचा लाभ सोडून उद्याच्या मोठ्या लाभाकरता काम करू शकतो. आणि आपल्यात एवढं संयम आहे की आपण आजचा इमिजिएट लाभ सोडून बाजाराचा लाभ बघू शकतो का. याच्यावर आय मीन योगायोग आहे चांगला की इथं महाकुंभ नाव दिलेलं आहे, पण रिअली इट्स अ गुड नेम बिकॉज नाशिक कुंभची भूमी आहे. अँड दॅट मीन्स की आपण इथं तपश्चर्या करू शकतो, आपण श्रम करू शकतो, या क्षणाला न फळ मिळता, मोठं फळ नंतर मिळण्याकरता. ही आपली ओळख आहे, राईट. आपली ही नाशिकची ओळख आहे. म्हणताना आपल्याला आधी सांगितलं की कुंभमेळ्याने नाशिक ओळखला जातो. ना रिअली स्पीकिंग आपण आपल्या आचरणात जर हे कुंभमेळ्याचे गुण आणले, राईट, ॲज अ बाजार, मी बाजारपेठ म्हणून म्हणतोय. तुम्ही इथं म्हणजे मला वाटतं की नाशिकचा पूर्ण बाजार आज समोर उभा आहे रिअल इस्टेटचा. या दृष्टीने ही अपेक्षा मांडतोय की आपण जर थोडं श्रम केलं, या बाजाराला जास्त भरोसा बसेल लोकांना, असं नंबर 1. अँड नंबर 2, आपण आपलं आचरण असं केलं की ज्याच्यामुळे लोकांना भरोसा तुटणार नाही आणि वाढेल. हे जर 2 काम केले ना, आय थिंक वी कॅन गो लॉंग 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 वे. अशी असोसिएशन आहे, असं काम करते. एवढे लोक रविवारी सकाळी झटताय शिकायला, नवीन काहीतरी करायला. हे अमेझिंग आहे, हे दुर्लभ आहे. हे सोडायला नाही पाहिजे. हे दिस इज अमेझिंग. आय डोंट नो किती शहरांमध्ये असं काम होतं. आय डोंट नो, मला माहिती नाही, पण आय डाऊट इट. आय वुड बी व्हेरी, म्हणजे मला खूपच डाऊट आहे की किती शहरांमध्ये असं गॅदरिंग ब्रोकर लोकांचं होतंय, जिथं ब्रोकर लोक स्वतः, शासनाने तुम्हाला लावलं कामाला असं नाही आहे, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या बॉडीने तुम्हाला कामाला लावलं असं नाही आहे. तुम्ही स्वतःहून अशी असोसिएशन बनवली आहे. मागच्या किती लोकांनी भीष्मपितामहासारखं काम केलं असेल, जी इथपर्यंत आणली आहे या क्षणापर्यंत. आणि असं काम होत आहे, इज अमेझिंग. तुम्ही, मला खूप म्हणजे नाशिककर म्हणून मला खूप आनंद झाला या की असं काम होतं. दिस इज अमेझिंग. याला खूप पोटेन्शियल आहे. आय होप आपण सगळे हे समजू शकाल, याला कन्वर्ट करू शकू आपण या पोटेन्शियलला. आणि याच्यात काही सपोर्ट लागला तर प्राण करता, आय मीन आय एम शुअर मी आणि माझ्यासारखे खूप लोक उपलब्ध होते. म्हणजे पर्से माझा काही अजेंडा नाही रिअल इस्टेटमध्ये. मी काही डेव्हलपर नाही आहे, ना काही लँडलॉर्ड आहे, ना काही प्लॉट विकतो, काहीच घेणं देणं नाही इन दॅट सेन्स. पण मला खूप इंटरेस्ट आहे की आपल्या गावाचं भलं होतं आणि आपल्या गावात बाजार डेव्हलप होतो इतका चांगला ऑर्गनाइज पद्धतीने. दॅट इज अमेझिंग. आणि याच्याकरता इन एनी मॅनर काही सपोर्ट लागला, कसाही लागला, मी आपल्या बॉडीलाही बोललेलो आहे, मोर दॅन हॅपी टू हेल्प. पण खूप उत्साह डेफिनेटली झाला मला इथे येऊन.
आणि बघून आपल्या सगळ्यांना आणि आपल्यामध्ये येऊन की असं काम नाशकात होतंय. दिस इज अमेझिंग. सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन आणि सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. याशिवाय जर काही Q&A करायचं असेल तर आपण करू शकतो, नाही तर दॅट्स इट. माझं एवढंच म्हणणं होतं. मला खूप आनंद झाला. काय म्हणता कपिल? याच्यानंतर ठीक आहे, ओके डन. मला खूप ठीक आहे, मी अजून अर्धा तास क्वेश्चन घेऊन नंतर बघू. बट खूप आनंद झाला. मी प्राणच्या सगळ्या बॉडीचे, धामणेजींचे, तलरेजाजींचे, अवार्डजींचे, सगळ्यांचे खूप आभार मानतो. आणि इतकं चांगलं काम होतं, इतकं चांगलं या संस्थेला, कुठल्याही संस्था बनवणं सोपं नसतं. संस्थेला एकत्रित लोकांना एकत्रित आणणं आणि एका दिशेने घेऊन जाणं सोपं नसतं. डेमोक्रॅटिक पद्धतीने तर मुळीच सोपं नसतं. आणि हे सगळं होतंय, इतक्या वर्षांचे प्रयत्न असतील याच्यात, हे मी समजू शकतो. आणि खूप लोकांचे हे म्हणजे गावाचं धुणं धुण्यासारखं आहे की खूप काम कुणीतरी केलेलं हे दिसतंय. सो खूप अभिनंदन आणि खूप खूप बरं वाटलं आज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. सर, नाशिक शहराबद्दलची तुमची जी कळकळ आहे, जे कन्व्हिक्शन आहे, ते प्रत्येक शब्दातून आम्हाला लक्षात येत होतं. आणि इतका होलिस्टिक व्ह्यू तुम्ही सगळ्यांना दिला आहे. आणि बरेचदा असं होतं की गोष्टी फार सिम्पल असतात पण त्या कॉम्प्लेक्स केल्या जातात. सो आय थिंक यू गेव सम डिरेक्शन टू एव्हरीबडी सिटिंग हिअर दॅट हाऊ थिंग्स कॅन बी सिम्प्लिफाईड अँड पीपल कॅन गो टुगेदर इन द सेम डिरेक्शन. सो थँक्यू सो मच फॉर दॅट व्हॅल्युएबल इन्साइटफुल टॉक. थँक्स अ लॉट. मे आय प्लीज रिक्वेस्ट आपले एडवायझर, प्राणचे एडवायझर DJ धामणे सर टू प्लीज कम अप ऑन द स्टेज अँड काइंडली फेलिसिटेट Sarda sir with a huge round of applause, ladies and gentlemen. थँक्यू सो मच सर. थँक्यू धामणे सर. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रीरंग सारडा सरांचं नाव नाशकात असं कोणीच नाही की ज्यांना माहिती नाही, स्पेशली व्हेन इट कम्स टू रिअल इस्टेट. आणि सरांनी आता इथे ओपनली सांगितलंय, तर प्लीज सगळ्यांनी त्यांच्याकडून भरभरून मदत घ्या, कारण की ही इज वन एक्सपर्ट हू कॅन गाईड ऑल ऑफ अस व्हेरी वेल. सो वन मोर राउंड ऑफ applause फॉर सारडा सर. थँक्यू सो मच. So today this event is also graced by some of the known faces, known people from Nasik. आणि त्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करणारे, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. वी हॅव विथ अस रिटायर्ड नायब तहसीलदार रवींद्रजी सायनकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नारेडको प्रेसिडेंट मिस्टर सुनील गवाबे. DJ हंसवानी सर फ्रॉम DJ बिल्डर्स. मिस्टर राजेश कोठावडे सर. मिस्टर अविनाश अवार्ड, वेलकम. Mr. Govind Malani from Srinath Constructions and Srinath Realty, and Mr. Sunil Chandakji from Sarve Sarva Udyog Vardhini. I welcome all of you once again with a round of applause, ladies and gentlemen. यानंतर आपण वळूयात पुढच्या प्रेझेंटेशनकडे. सो प्लीज let me welcome our second presenter of the day, our sponsor, Deepak Builders and Developers. Ladies and gentlemen, a very good morning, esteemed Pran members and respectable guests. It is with great pleasure and immense pride that I stand before you all to celebrate the 7/12 Realtors Day. But before that, I want to ask the question, why Nasik? Before we go to the numbers, I want to start with the roots. We live in a city touched by Sri Ramchandra Bhagwan, a place considered sacred for generations. From the same soil emerged Swatantra Veer Savarkar, Dada Saheb Phadke, Kavi Kusumagraj, Tatya Tope, and many other towering figures. Our past itself
works as Nasik's brand ambassador. Today, that legacy is meeting a new identity. A Nasik that stands on dharmic and historical roots, but is equally defined by our agriculture, tourism, defense, industry, business, and education. Look at the ground reality. Nasik is a major agricultural hub for onions, grapes, and tomatoes, home to Asia's largest market. Industrial nodes like Sadpur, Ambar, and Sinnar are driving manufacturing and employment in Nasik. Dindori has recently attracted 4,500 crore investment from Reliance, while Igatpuri has seen recently Mahindra acquiring 350 acres. And we house the currency note press, and HAL's NK1A's new order has attracted 60,000 crores, and which has added serious weight to our industrial and defense ecosystem. On top of this, Nasik has an international level airport and is preparing for the Great Kumbh Mela, which will draw in substantial central and state government funds. Together, these forces mean one thing, that coming next 5 to 6 years are going to be Nasik's. The previous 25 years of our history are going to describe the next 5 years of our future, which will push Nasik into the phase of a very fast growth, a phase which will define our development story for the next quarter. Nasik is the future. And it is a delight for me to share a glimpse of what Deepak builders and developers are doing in Nasik for all. About DBD and our journey till now, starting in 1989 with the first building in a small town of Pimpalgaon. Today, combining the past, present, and future projects, Deepak Builders and Developers has successfully crossed the mark of over 98 million square feet of built-up area. DBD, stepping into the heart of this decade, was marked by impactful collaborations, each tie-up representing a stepping stone towards our future. The past few years, for us, have been all about the expansion and diversification. Starting with the massive collaboration with Tata's Indian Hotels Company Limited Group, we are coming up with Vivanta by Taj in Nasik. Located near Dwarka Circle, next to the Tractor House, a 174-key property, and having first of its greatest of kind of a presidential suite with 4 F&B outlets and a grand banquet. Followed by Haldiram Style with DBD. It has opened 5 branches with us all over Nasik. And as we say, the more the merrier, another Tata Group sign up with Westside, Star Bazaar and Zurio. The recent Westside opened at Govind Nagar at Star Apex building and is going to come up with one more of our Westside in one of our projects, combining 2 Westsides with DBD. Another massive collaboration which we have recently partnered this year is with the World Trade Center from New York. On that note, I would want to show a small clip by Mr. Robin, who is the president of New York Waters. If you can please play the video. Robin, who's the Executive Director of the World Trade Center Association, New York, and to talk about Nasik and how excited we all are at the association about this time. Well, thank you, Badal, and also live here from the Global Business Forum in Marseille, France. I'm so excited to send you my warmest greetings and congratulations to Deepak Company and also to the Chami family, of course, with the acquisition of the license for the World Trade Center in Nashik. As you may know, we are an international trade association with over 300 World Trade Centers around the world in nearly 100 countries. And we are probably the world's largest business interconnector that is out there. So we're extremely proud to have Nashik now also be part of our global network, because what we will bring to Nashik is exactly those relationships from around the world, and the branding itself will also help to put Nashik on the global map.
So I'm Badal Sabul from the association. I'm the business lead for South Asia, and I'm very, very excited because Nashik has been a strategic location in Maharashtra, and with the blessings of what we have received from the Chief Minister, Mr. Fadnavis, and Shri Gadkari, the Infrastructure Minister, to make sure that Nashik has all the infrastructure projects coming in which will connect it to all over the world, and with the power of the global brand which we have, I'm sure we're looking at great infrastructure connecting days with Nashik and global business coming to Nashik. Yes, absolutely. So I look very much forward to visiting you all in Nashik and also to follow up with the Chief Minister to thank him as well and his team for his incredible support to make this happen. Thank you once again, and from the Global Business Forum in Marseille, France, we wish the company Deepak Infrastructure and Builders and Deepak Chande and Isha Chande, the Chande family, all the very best, and we are all super excited to welcome you into the association. Thank you once again. Exactly. And see you soon. Nashik. Moving on, we were blessed with the opportunity to lead the Safe Soil campaign with Sadhguruji and graced by his auspicious presence, and also by the presence of Shri Shri Ravi Shankarji for the soft launch of our project, 3 Leaves. We had Shankar Mahadevanji perform a live musical devotional show and gracing the event. In 2014, Mr. Deepak Chande was awarded the Best Business Icon of Nashik by Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis ji. In 2024, DBD has been recognized as top 10 most promising commercial real estate and developers of India by Asia Business Outlook. And to add on it, for sustainability, we have recently now become the founders of Indian Green Building Council as an IGBC founding member. Moving on, as you can see, the DBD's presence reflects all over Nashik. Our footprint extends far and wide, projects strategically located throughout the city. We have almost 15 plus commercial and residential ongoing projects and 5 plus projects which are set to launch soon. This makes DBD one of the fastest growing real estate, and we really look forward to collaborate with all of you all on our projects. Moving on, we also have a lot of projects like Sunflower City at Pathadi, Sri Kalika, near Kalika Mandir, Star World, Govindnagar, Amrapali, College Road. But I want to highlight one of our unique projects called 3 Leaves. Coming to the dream project of us, and we really want every Nasiker to have a visit. 3 Leaves, an ultra-premium residential project, and an expansive land area on 5.5 acres with 384 units of 3, 4 and 5 BHK with 12 feet height for each flat and exclusive 50 plus amenities. A luxury Nashik has never seen before. Within just 10 months of our soft launch, we were able to get more than 850 positive inquiries, and today we are proud to say that almost 50% of the project has been sold out. Stay with me as I am thrilled to present you a fusion of architectural amazing brilliance on the design, uncompromising quality, and a design of future, a masterpiece in the making. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मल जिंदगी की ओर। यहाँ के 5-star एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है एक शुरुआत समय के साथ बदलने की। ये है 3 Leaves, दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 Leaves, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद, a masterpiece in the making, only at Govindnagar by Deepak Builders and Nivrutti Motkari Group. For more details, call 982 333 9180.
Our upcoming signature project next is going to be Star Apex, where the West Side showroom has just recently come at Govind Nagar, and it is not launched yet. But the USP of the project is such, it's going to have a penthouse structure and exclusive limited units, and having a dedicated lift, a dedicated home theater, gym and pool. Each floor, one penthouse, a duplex structure. And imagine stepping into your own oasis of relaxation where it will be spanned across an impressive 14,000 and 9,000 square feet of area of each unit. Your luxury is about lavish spaces, which we want Nasik to have now. Next is the Golden Peacock, which is next to Sula Wines. And this is also going to be an upcoming project which will offer a peaceful living, premium homes, nature views, and strong educational surroundings with the school and everything, creating a refined and thoughtfully planned environment for future residents to grow and thrive right near Sula Wines and a beautiful nature around. La Palace is going to be an upcoming mall with an operator, and we are trying to define Nasik's retail and upscale it on a luxury segment with Westside, Zudio and Star Bazaar, who have already been onboarded. And we also have our anchor brands ready, featuring curated dining, modern architecture, landscape walkways, spacious interiors and ample parking in the mall. It will offer a refined destination blending convenience, leisure, and an experiential-driven shopping experience. So what is DPD's vision for the next 5 years? We are aiming to construct more than 1.75 lakh square feet of built-up area. Along with keeping up with the innovations and latest technologies, we also recognize the responsibility we bear towards environment, and we are going to root for all our upcoming projects to be green building certified, aiming towards a platinum rating. DPD also aims to scale up and expand into pharmacy and sports, and tapping the Tier 1 city market into Tier 2. We look forward to collaborations from more brands and collaborations with all of you to further uplift Nasik and the progress and growth of Nasik. But we also have a question of, why us, why Deepak Builders and Developers. So our legacy of 36 years speaks volumes about the commitment to excellence. We are moving towards new age trends and great innovation in terms of architectural designs. We have strategic locations all across Nasik which are easily accessible. And we say that one size does not fit all, so we have offerings for each requirement. We establish long-term relationships with not just our clients but also our channel partners. And thus, we have an expo which is going on where all these projects are showcased in more depth and detail at Govind Nagar 3 Leaves. So we will want to extend a personal invitation to all of you and also to explore our unparalleled real estate gems. Together, let us redefine the skyline of our city and set new standards for what the new age of real estate in Nasik truly means. Thank you so much. On that note, just a small clip. Thank you.
And we also have one more guest who have joined us for this great real estate Mahakumbh. Please welcome Mr. Manohar Shirode, co-founder, BETS Consulting, Deputy Regional Head, Saturday Club Global Trust. We welcome Mr. Manohar Shirode on behalf of the entire team. And now, ladies and gentlemen, we have a very special and an exclusive announcement to be made. And to do so, please help me welcome Mr. Vikrant Award to the podium, please. With a round of applause, of course. Good afternoon, everyone. Firstly, happy Realtors Day to all. A round of applause for ourselves, please. आजच आपण आत्ता 2 प्रेझेंटेशन्स पाहिले. पहिले अर्बन साईट्सचं प्रेझेंटेशन होतं, आता दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स होतं. पुढे पण अजून 2 आपले प्रेझेंटेशन्स आहेत, द ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तसेच नंदन बिल्डकॉनचे. यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी सपोर्ट केला आहे. तर मी इथे सगळ्यांना आवाहन करेन की आपण त्यांना देखील सपोर्ट करायचा आहे. त्यांना जास्तीत जास्त बुकिंग्स द्यायच्या आहेत आणि त्या बदल्यात आपल्याला चांगले पेआउट्स त्यांच्याकडून मिळणार आहेत. पण प्राणी असं ठरवलं आहे की पहिले 3 बुकिंग्स त्यांना, जे आपले उपस्थित सगळे जे इथे आहेत रिअल्टर्स, त्यांना जे पहिले 3 बुकिंग्स देतील, प्राणतर्फे त्यांना 10,000 वर्थ रुपीजचं गोल्ड कॉईन आपण देत आहोत. म्हणजे प्रत्येक 4 जे आपले आजचे स्पॉन्सर्स आहेत, तर फर्स्ट कम फर्स्ट जे पहिले 3 बुकिंग्स त्यांना देतील, तर प्राण त्यांना हे स्पेशल ऑफर करत आहेत. आणि मी ह्या आयडियाचं, ही जी आयडिया आहे, कल्पना आहे, तर आजचे आपले जे कन्व्हेन्शन चेअरमन आहे राजू कोटकर यांची आहे, तर त्यांचे देखील आभार मानतो. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण सगळ्यांनी चांगली बुकिंग्स आजच्या आज जे सगळे स्पॉन्सर्स आहेत त्यांना द्यायचे. थँक्यू. आणि ऑफर ही आपली 26 जानेवारीपर्यंत आहे, तर लवकरात लवकर कामाला लागलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू सो मच विक्रांत सर. आणि लेट मी टेल यू की ही जी संकल्पना आहे ती प्राण कडून आलेली आहे. तर जोरदार टाळ्या प्राणसाठी झाल्या पाहिजे.